नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्मचाऱ्यांना मिळणार आता 7व्या वेतन आयोगाचा पुढील थकीत हप्ता. तर जूनमध्ये येऊ शकते खात्यात मोठी रक्कम. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया सुरू असून आता 4 जून 2024ला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या या धामधुमीत राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या गडबडीत कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता या सदर कर्मचाऱ्यांना लवकरच 7व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार आहे. केंद्र तथा राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू केलेला आहे. केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याचा मोठा निर्णय घेतलेला होता. दरम्यान आता कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा 3रा हप्ता देखील लवकरच मिळणार आहे आणि यासाठी मुख्य लेखा विभागाने सुद्धा प्रक्रिया सुरू केलेली आहे. 7व्या वेतन आयोगाची 3ऱ्या हप्त्याची थकबाकी संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. यासाठी आता संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बिले तपासून यासंबंधीची कारवाई करण्याचे आदेश सुद्धा आता वित्त विभागाने निर्गमित केलेले आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसात 7व्या वेतन आयोगाचा 3रा हप्ता मिळू शकतो असा आशावाद सुद्धा आता व्यक्त होत आहे. निश्चितच ही रक्कम आता संबंधित नोकरदार मंडळीला प्राप्त झाली तर त्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत आनंदी रहा. नमस्कार.